रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ही तीन गावची शिव आहे बघा, आपण बघू शकता. सर्व काही डोंगर आहे आणि इथं महिला बसलेल्या आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. रामकृष्ण हरी ताई. रामकृष्ण हरी. बरं, तुम्ही अशा पेरणी पाण्याचे दिवस आहेत आता आणि या जंगलामध्ये कस काय बरं, काही पुरुष दिसतात, काही महिला पण येतात आणि थोडे थकल्यासारखे वाटतात मला. महाराज आम्ही आलो उमरत गावाहून इकडचा सप्ताह येणार आहे बिलखडचा. हा हा सप्ताह आहे. बरं, ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची पालखी. हा, मग त्याच्यामुळे तुळस हे वगैरे घेऊन तुम्ही आलात नाही का? बरं, आता पेरणी पाण्याचे दिवस आहेत, तुम्हाला कशी वेळ मिळाली? आज कसं श्री उगाडे श्री याच्यासाठी सरे आले ना, वेळ काढावत लागते. आवड असली म्हणजे सवड मिळते असं म्हणायला हरकत नाही. धन्यवाद. आता कुठपर्यंत सोहळा आलाय तो पण आपण बघणार आहोत. ज्ञानेश्वरी पारायण आणि या जिंतूर तालुक्यातील गावामध्ये हा पालखी सोहळा संपन्न होत आहे आणि हा पालखी सोहळा येथील काला झालेला आहे आणि पालखी सोहळ्याचं आगमन उमरतच्या दिशेने होत आहे. आपण बघू शकता त्या पेरणीच्या तोंडावर पण पालखीला ओवाळण्यासाठी आलेले आहेत आमचे गुरु बाबा. खरंच बाबा, तुमचं किती प्रेम आहे सोहळ्यावर. तुम्ही चिचंबा गाव किती दूर आहे, तिथून पण आलात आणि आमचे झालात त्याबद्दल बाबा आपण माऊलीच्या चरणी विनंती करू की रामकृष्ण हरी बाबा. दरवर्षी पण बाबांनी आमच्या आणि गावकरी पुरुष या ठिकाणी एकत्र झालेले आहेत. मध्ये अशोक खेळवून आलेला आहे. बघा, काय द्यावे त्याशी व्हावे उतर राही आणि ठेवीत हा पायी जीव थोडा. अशा प्रकारे गावकरी आता माऊलीला निरोप देतात आणि लागलेच उमरतचे पण सुद्धा समोरून येत आहेत. मोठा आनंदामध्ये हा सोहळा चाललेला आहे. अनेक नागरिक या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. अनेक रांगोळ कलाकारांनी या ठिकाणी काढलेले आहे ज्ञानेश्वर माऊलीच्या स्वागताकरता. आपण बघू शकता वेळ शेतकऱ्याकडे अतिशय कमी आहे, पण आता काही पेरणी चालू आहे. पेरणीच्या तोंडावर पण एवढे मोठे महिला, एवढे मोठे पुरुष स्वागतासाठी उपस्थित आहेत. आमचे सोपान महाराज मन ठेवून आले. तर महाराज कालच भेटले होते, परवाला म्हणले महाराज सोहळ्याला मला जावंच लागल. पण वा, धन्यवाद. गाव अतिशय लहान आहे. गाव जरी लहान असेल पण हे गाव मनाने मोठा आहे. लोकसंख्या गावाची अतिशय कमी आहे, पण जेवढे म्हणून गावामध्ये पुरुष आहेत तेवढे सर्व काही सहभागी झाले आहे सोहळ्यामध्ये आणि मोठ्या जल्लोषात सोहळा चाललेला आहे. आपण बघू शकता आमची 95 वर्षाची म्हातारी आहे. आमची 95 वर्ष वय झाले पण तरी माऊलीला वाट लावण्याकरता आमची पुढी या ठिकाणी आलेली आहे. काकू, तुम्हाला कसं काय बरं वाटलं काय हो कार्यक्रम? बरं. काही आनंद वाटला का 7 दिवस? आनंदच आहे. बरं. पुढच्या वर्षाचा कार्यक्रम पुन्हा बघावा अशी इच्छा आहे का तुमची? हो. वा. अरे वा. धन्यवाद. महाराज किती लोकसंख्या आहे तुमच्या गावात? सगळी गावात लोकसंख्या असं काय 300 लोकसंख्या फक्त 300 आणि जेवढे आहेत तेवढे सगळे आले. बरं, आज गावोगाव आमच्या गावात पेरायलेत, उमरतला पेरायलेत. तुमच्या गावात कोणी नाही गेलं? आमच्या गावातला आज पुढे गेले पेरायला. वाट लावण्याकरता अख्खं गाव थांबलं या ठिकाणी. आईचं किती वय असेल? आईचं 95 वर्ष वय. बरं, पण तरी म्हणतात मी आज 3 वर्षाचा कार्यक्रम पुन्हा बघणारच आहे. धन्यवाद. आपण माऊलीला विनंती करू की पुढच्या वर्षी पुन्हा 3 वर्षाला आधी ओवाळायला येईल पालखीला. 100%. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुम्ही आता घरी बसा, नाही चालणं होणार नाही.
बाबा रामकृष्ण हरी. बाबा तुमचं गाव खूप दूर आहे, तरी पण तुम्हाला कशी वेळ मिळाली बरं? हे माझं शिष्य मंडळीचं गाव आहे. चालू आहे ज्ञानेश्वरी पारायण. ज्ञानेश्वरी पारायण जिंतूर तालुका फिरता सप्ताह चालू आहे. बर. सायखेड्यावरून पालखी इथं आली. या गावामध्ये भव्य दिव्य पारायणात सगळे वारकरी मंडळी बसलेली आहे. हा निरोप मला यांनी दिला, मी लगेच माझी उपस्थिती लावली. बर बाबा, तुमचं असं अंतकरण भरून आल्यासारखं वाटतंय. फार अंतकरण भरून आले. तुमच्या हा भव्य दिव्य सोहळा आहे, याच्यापेक्षा आणखी सुख कुठेही नाही. आणि तुम्हाला अनेक सोहळे बघितले तुम्ही, माऊली सोहळ्यात पण चालता, पंढरपूर आळंदी, त्याच्यामध्ये याच्यामध्ये काय फरक वाटला बरं? ह्याच सोहळा आहे, आळंदी ते पंढरपूर. बरं, हाच सोहळा आहे. एकदा बाबासाठी टाळ्या वाजवा गड्या माऊली. पुंडलिक अवतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुवरी हरिभक्त परायण गुरु महाराज चिंचांबेकर. हा भव्य दिव्य सोहळा ज्ञानेश्वरी व्यासपीठ जिंतूर तालुका फिरता सप्ताह चालू आहे. वा, धन्यवाद. ते भान विसरला आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. इथं कोणची तरी समाधी आहे बघा, आणि त्या समाधीला भक्त प्रदक्षिणा करतात. आपण गावकऱ्याला विचारणार आहोत, महाराज काय नेमकी समाधी? हे आमच्या गावचे नामधारक देवबाप्पा, तसं अर्थात दादाराव पाटील
पण त्यांचं नाव देवबाप्पा पडलंय. बरं. यांचं कारण या ठिकाणी असतं त्यांनी सर्व गावकरी सेवा केली, पंढरपूर जाऊन सेवा केली, म्हणून सर्व या ठिकाणी देवबाप्पा नाव पडण्यामध्ये आले. त्यांची आम्ही या ठिकाणी गावकऱ्यांना सर्व आपल्या पंढरपूरच्या वाटेवर समाधी ठेवण्याचा विचार केला आहे. म्हणून त्यांची समाधी आमच्या निशाणवारकर देवबाप्पा आहेत. म्हणून आता इथं पालखी इसवली नाही का? इसवली, हा. संत हे संताच्या भेटीला येतात. वा, 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 वा. वा, एकदा बाप्पाच्या नावानं आपण गजर करू. श्री संताची देवबाप्पा की, श्री संत देवबाप्पा की, माऊली ज्ञानेश्वर महाराज. आमच्या देवबाप्पाला वाटतंय की खरोखर मी या ठिकाणी गेलेलो आहे, पण माझ्या माघारी माझ्या गावामध्ये नामोत्सव चालू झाला. आम देवबाप्पाला आनंद असा ईश्वर महाराज की जय. खरंच महाराज पवित्र ते कुळ पावन तो देश जन्म घेती आणि जेते हरीचे दास जन्म घेती. वा, धन्यवाद. काय खरंच बेलखेडवाल्यांनी सोहळा केला. गाव लहान आहे पण पूर्ण गाव आज पाळण्यातलं लेकरू पण आलेलं आहे. हो. एकदा या गावकऱ्यासाठी आपल्यात आपण टाळी वाजवा. माऊली ज्ञानेश्वर महाराज. महाराज की जय. चल जा मुंगळा आता. हाय. आपण बघू शकता हा तमाम नागरिक जे दिसतात हे आमच्या बेलखेडा गावचेच आहेत. बरं, फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा जिंतूर तालुक्यातील हे बेलखेडा गाव आहे. बघा आपण बघू शकता. आणि इकडल्या दिशेने जे आहे ते हे बरडा गाव आहे. बरडा गाव आहे. ही आमची पूर्णा माता आहे. आणि हे इकडलं बघा सायखेडा आहे. आता तिन्ही गावाच्या सीमेवर दिंडीची भेट होणार आहे. अतिशय डोंगराळ भागात असं हे गाव आहे. अख्खं गावच आलं आहे. हे बघा इकडच्या बाजूला जे दिसतं हे सालेगाव आहे. उमरत सालेगाव नदी, पूर्णा नदीच्या पहिली तीराला हे गाव आहे. ढोल दम्माने गरजती, पुढे वाजंत्री वाजती, आले आले वैष्णव डिंगर आणि वीर वारीकर पंढरीचे, वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. बघा गाव फार छोटा आहे पण गाव मनाने मोठा आहे. पूर्ण गाव असणारं आलेलं आहे. अबाल वृद्ध नर नारी सर्व याच्यामध्ये सामील झालेले आहेत.
अगदी काही अंतरावरच आता बेलखेडा उंबरत गाव आलेला आहे आणि बघा कोणाच्याच पायामध्ये काही नाही, याला म्हणतात भाव. आणि मोठ्या भावभक्तीने आणि प्रेमाने हे गावकरी आता दिंडी घेऊन चाललेले आहेत. लागलेच आता उंबरतचे पण आपल्याला समोरून बघायला मिळतील. मोठ्या आनंदामध्ये ढोल दम्माने गरजती आणि पुढे वाजंत्री वाजती. आले आले वैष्णव डिंगर, अबाल वृद्ध नर नारी सर्व काही याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. बघाल लहान मुलामध्ये अतिशय जोश आहे, कारण यांच्या प्रत्येकाच्या आणि केसा रोमामध्ये माऊली भरलेली आहे. आपण बघू शकता किती दूरपर्यंत हे भक्त मंडळी आणि आता आनंदामध्ये सहभागी झालेली आहे. रामानाचार्य भागवताचार्य भाऊराव महाराज बेलखेडकर, वा वा वा, टाळी वाजवा, टाळी महाराजासाठी टाळी वाजवा. धन्यवाद. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. दमन दमन. रामकृष्ण हरी. पोरो तुम्ही दिंडी सोडून इतक्या पुढे कशा आले बरं, कशामुळे आले? म्हणजे दिंडीला संरक्षण आहेत का तुम्ही? रोही हरण डुकर आहेत का तुमच्याकडं? बरं, ही आता कोण्या गावून दिंडी आली, कोण्या गावाला चालली बापू? बेलखेड्याहून आली आणि उंबरतला चालली नाही का? तुम्ही शाळेत आहेत का? बरं, काय बनायचं तुला आता शाळा शिकून? डॉक्टर, वकील, इंजिनियर? इंजिनियर. बरं, तुला काय बनायचंय? माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. चला, धन्यवाद धन्यवाद. आपण बघू शकता लहान मुलाच्या पायामध्ये पण काही नाही आणि ते दिंडी सोडून बऱ्याचशा अंतर आले. तर त्यांना विचारलं, बरं तुम्ही एवढ्या दूर कशामुळे आले? ते म्हणतात आम्ही दिंडीला संरक्षण आहे. तर बघा, लेकराचे पाय पाळण्यात दिसतात, दिंडीला संरक्षण म्हणतात, पण उद्या ते आपल्या देशाचं संरक्षण करतील अशी ज्ञानोबारायच्या चरणी अपेक्षा करूया. ही मला वाटतं 3 वर्षाची असेल का 5 वर्षाची आहे? बरं बरं बरं. काय नाव आहे तू ताई? आरुध्या. आराध्या आईचं नाव? बरं, दिंडी सोडून इतके लांब कशा आले तुम्ही? संरक्षण करायला. काटे कुठे दिंडीवरचे येता येईल नाही का? बरं, एकदा माऊलीच्या नावाचे घोष करा. माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानेश्वर महाराज की. क्या बात है. चला हळूहळू चला, वाटे हळूहळू चला. रामकृष्ण हरी. आपण सायखेडा उंबरत बेलखेडा या सीमेवर आलेलो आहोत आणि या ठिकाणी महिला मंडळ थांबलेलं आहे. त्याच्यामध्ये आमचे जनार्दन महाराज स्वामी सुद्धा आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. महाराज, तुम्ही कसे आले बरं? आपल्या गावातून तर 16 आपण बेलखेड्याला पाठवला होता. तुम्ही कसे म्हणून आले बरं महाराज या सोहळ्याला? हा, रामकृष्ण हरी महाराज. आनंदाचे डोही, आनंदाचे तरंग, हरिभक्तपरायण छगनबाबा टाकळीकर, दत्ता महाराज ढोणी, विष्णू महाराज दहेगावकर यांनी एक मोठा परमार्थातला सिंहाचा वाटा वाटून घेतलेला आहे. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तो जी साधू ओळखावा देव तेथे जाणावा. या न्यायाप्रमाणे हरिभक्तपरायण छगनबाबा टाकळीकर यांनी जिंतूर तालुक्यामध्ये
असा महान मोठा परमार्थाचा माऊली ज्ञानेश्वर तो गाव करू गावोगाव गावोगाव या प्रत्येक गावामध्ये 7 दिवस पारायण 8व्या दिवशी काला 7 दिवस पारायण 8व्या दिवशी काला असा आनंद या आनंदाला जोडा नाही ही आनंदाशी जोडा या न्यायाप्रमाणे प्रत्येक गावामधून छोटं गाव असलं तरी 60-70-50 लोक ज्ञानेश्वरी पारायणाला बस आहेत. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी ज्ञान होय अज्ञानाशी ऐसा वरत या टिकेशी. त्या न्यायाप्रमाणे प्रत्येक जीव या ज्ञानेश्वरीचं चिंतन करीत आहे. अध्यात्म विद्येचे दाविले स्वरूप किंवा भाव धरून या वाचित ज्ञानेश्वरी कृपा करील हरितयावरी सोमुखे आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता. हा आता बेलखेडून दिंडी आलेली आहे. बेलखेडचा काला झालेला आहे. आज 8वा दिवस होता बेलखेडच्या सप्ताह आज ज्ञानेश्वरी पारायणाचा. आणि आता हा असा दिंडी सोहळा माऊलीची पालखी उमरद या ठिकाणी प्रस्थान होत आहे. आणि या ठिकाणी उमरदची मंडळी भजनी मंडळी महिला मंडळी सर्व मंडळी सज्ज झाले आहेत. आणि भव्य दिव्य असा छोट्याशा गावातून छोटूसं खोड त्याच्यामध्ये पाणी मोठं गोड छोटं गाव पण आनंदामध्ये पहा भरगच्चा असा सोहळा बेलखेडून इकडं उमरदकडे येत आहे. आणि या ठिकाणी शिवीवर आता त्या दोन्ही दिंड्याची भेट होणार आहे. आणि माऊलीची पालखीचं प्रस्थान आज उमरदच्या दिशेने म्हणजे उमरदमध्ये माऊली आज मुक्कामाला संध्याकाळी जाणार आहेत. सर्वांनी जे जवळपास असते लोक ज्यांना ऐकायला येतं त्यांनी सर्वांनी या ठिकाणी माऊलीला भेट देण्याकरता या ठिकाणी यावं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. धन्यवाद महाराज तुम्ही वेळेतली वेळ काढली. आणि उमरदून पण भरपूर महिला मंडळ पुरुष पण आलेले आहेत. आणि लागलीच आता बेलखेडची दिंडी अगदी जवळ आलेली आहे. आता दोन्ही दिंड्याचा संगम होणार आहे. त्या आनंदामध्ये आपण सहभागी होणार आहोत. आपण बघू शकता हे बघा बेलखेडची दिंडी आहे. बेलखेडची पालखी आणि उमरदचे हे दोन्ही आता एकत्र होणारे भव्य अशा प्रकारचं रिंगण होणार आहे. असणाऱ्या फुगडी पावली या आपण आनंदामध्ये सहभागी होणार आहोत. काही क्षणाचा तो आनंद आपल्याला बघायला मिळणार आहे. वा काय आनंद हे आनंदाचे डोही आनंद तरंग